नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे एम-पी-सी जर्नी यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण धर्मादाय आयुक्तालय भरती 2025 जे चालू आहे त्याच्यामध्ये जो 6 नोव्हेंबर 2025 शिप 1 त्याचा जो पेपर आहे झालेला आहे तो आपण पाहणार आहोत. इन्स्पेक्टर या पदासाठी झालेला होता. त्यामध्ये आपण पेपर कसा होता आणि कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारले ह्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. तसेच आपण मराठी, परत इंग्लिश आणि रिझनिंग यावरती चर्चा करणार नाहीत कारण तुम्हाला मराठीचा पॅटर्न समजलेला आहे. परत इंग्लिशचा पण पॅटर्न समजलेला आहे. इंग्लिशला पॅसेजला 5 क्वेश्चन फिक्स आहेत, मराठीला 3 क्वेश्चन फिक्स आहेत पॅसेजला, आणि रिझनिंग आहे फक्त. रिझनिंग आहे, मॅथ्स नाही आहे. ठीक आहे, हा पॅटर्न तुम्हाला कळलेला आहे, त्यामुळे हा पॅटर्न फिक्स आहे. आता आपण महत्त्वाची चर्चा आपण GSवरती करणार आहोत आणि त्याचं आपण महत्त्वाचं म्हणजे ॲनालिसिस करणार आहोत. ठीक आहे, जे पण माझ्याकडे क्वेश्चन आलेले आहेत त्याच्यावरती आपण ॲनालिसिस करणार आहोत, म्हणजे ती पुढील प्रिव्ह्यू पेपरसाठी तुम्हाला फायदेशीर ठरेल. तर उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ठीक आहे, GSचे क्वेश्चन अल हिलाल न्यूजपेपरवरती क्वेश्चन होता. तर अल हिलाल जो न्यूजपेपर होता तो मौलाना अबुल कलाम आझाद यांचा तो न्यूजपेपर होता. ठीक आहे, जो 1912मध्ये काढलेला होता आणि तो उर्दू भाषेमध्ये होता. तसेच मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या संबंधित त्यांच्या नावावरती एक ट्रॉफी आहे जी 2024मध्ये चंदीगड विद्यापीठाने जिंकली होती. ठीक आहे, आणि ही ट्रॉफी कशा निगडीत आहे तर ती युनिव्हर्सिटीमध्ये म्हणजे जे युनिव्हर्सिटीमध्ये मॅचेस होतात त्याच्यावर त्यांना ती ट्रॉफी दिली जाते आणि ही ट्रॉफी 1956मध्ये सुरू झालेली आहे. ही स्टॅटिक जी काय त्या फक्त ते लक्षात ठेवा. ठीक आहे, तर अल हिलाल न्यूजपेपर कोणाचा आहे तर मौलाना अबुल कलाम आझाद यांचा आहे. आता न्यूटन सेकंड लॉ विचारलेला आहे, तर आपण त्याच्या आधी पहिला लॉ बघूया. पहिला लॉ काय सांगतो, अ बॉडी रिमेन्स इन मोशन और बॉडी रिमेन्स ॲट रेस्ट अनलेस ॲक्टेड अपॉन बाय फोर्स. म्हणजे जोपर्यंत बॉडीला तुम्ही काही एक्सटर्नल फोर्स लावू शकत नाही तोपर्यंत ती तशीच राहणार, आणि जर तुम्ही फोर्स लावला तर ती मोशनमध्ये येईल. ठीक आहे, ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे फुटबॉल. जर तुम्ही फुटबॉलला काही केलं नाही तर फुटबॉल तसाच राहतो. जर फुटबॉलला तुम्ही किक केली तर तो लांब जातो. ठीक आहे, म्हणजे त्याला फोर्स लागला आहे. आता सेकंड लॉ बघूया. सेकंड लॉ काय सांगतो तर फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन. म्हणजे जेवढं तुम्ही फोर्स लावणार तेवढं ॲक्सलरेशन होणार. ठीक आहे, म्हणजे ह्याचं उदाहरण काय तर कारला आपण जेव्हा धक्का देतो जेवढा फोर्स लावणार तेवढं ती गाडी पुढे जाणार. ही सेकंड लॉ आहे. ठीक आहे, आणि थर्ड लॉ काय सांगतो तर फॉर एव्हरी ॲक्शन देर इज ॲन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. म्हणजे जेवढी तुम्ही ॲक्शन करणार तेवढे त्याला इक्वल किंवा अपोजिट रिॲक्शन असणार. ठीक आहे, ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे रॉकेट. ठीक आहे, आता अँटी डिफेक्शन लॉ याच्यावरती घटनादुरुस्ती विचारेल, म्हणजे पक्षांतरबंदी कायदा हा 52वे घटनादुरुस्ती 1985ने झाला होता. ठीक आहे, आणि ह्याच्यासाठी 10वी अनुसूची तयार केली होती. ठीक आहे, पक्षांतरबंदी कायद्यासाठी. आणि जो पक्षांतरबंदी कायदा जो सगळ्यात पहिला होता तो पंजाबमध्ये सुरू झाला होता. आता गांधीवादी DPSP विचारलेलं, म्हणजे मार्गदर्शक तत्त्व विचारलेलं. गांधीवादी मार्गदर्शक तत्त्व कुठले तर कुठले कलम येतात, कलम 40 ग्रामपंचायती संघटन, परत कलम 43 कुटीर उद्योगांना प्रोत्साहन, कलम 43B, परत कलम 46, कलम 47 आणि कलम 48. ही कलम काय आहेत तर गांधीवादी DPSP आहेत. ठीक आहे, म्हणजे मार्गदर्शक तत्त्व आहेत. हे कुठल्या भागामध्ये भाग 4मध्ये DPSP येतात. ठीक आहे, आता क्लायमेट क्लासिफिकेशन म्हणल्यावर कशावरती असतात तर ते कोपेनवरती आहे. ठीक आहे, आता महाराष्ट्राचं जर बघितलं आपण क्लासिफिकेशन ते कशामध्ये येतं, AM, BS आणि AW. AM कशामध्ये येतं तर कोकण, पर BS पश्चिम महाराष्ट्र, आणि हे AW विदर्भ आणि मराठवाडा. ठीक आहे, आता AM म्हणजे काय आणि BS आणि AW. ठीक आहे, हे 3 लक्षात ठेवा, शॉर्ट फॉर्म त्याच्याच लक्षात ठेवा, प्रश्न तुमचा सुटून जाईल. आता नमो शेतकरी योजना हे बजेटवरती प्रश्न विचारलेला होता. ठीक आहे, तर आता नमो शेतकरी योजना कधी सुरू झालेली ते आपण बघूया. ती 2023ला सुरू झाली होती आणि त्याच्या अंतर्गत वार्षिक शेतकऱ्यांना 6,000 रुपये दिले जातात. म्हणजे आणि 3 हप्त्यामध्ये दिले जातात. 3 हप्त्यामध्ये दिले जातात. ठीक आहे,
तर प्रत्येक हप्त्याला 2,000 रुपये दिले जातात आणि ही महाराष्ट्र सरकारची योजना आहे. आता सुप्रीम कोर्ट रिट आर्टिकल विचारलं होतं, तर ते 32 आहे. 32 या अंतर्गत मूलभूत अधिकार आहे आपल्याला, ठीक आहे. आणि 226 हा हायकोर्टाअंतर्गत येतो, पण हा मूलभूत अधिकार नाही आहे. आणि जो रिट काढण्याचा अधिकार आहे तो प्रारंभिक आहे सुप्रीम कोर्टाचा, ठीक आहे. आणि समावेशक आहे कोणासोबत, तर हायकोर्टासोबत आहे 226 अंतर्गत. आता सुप्रीम कोर्ट किती संमती काढू शकते रिट, तर ती 5 संमती काढू शकते. कुठली कुठली, हेबियस कॉर्पस, परत नंतर मॅनमस, परत प्रोहिबिशन, आणि नंतर को वॉरंटो आणि सर्शिअरी, ठीक आहे. हे देण्यात ठेवा, 5 इंग्लिशमध्येच देण्यात ठेवा, म्हणजे तुमच्या लक्षात राहते, मराठीमध्ये कन्फ्युजन होईल. परत आता जॅक्सन हत्या कधी झाली होती, तर 21 डिसेंबर 1909 झाली होती. कोणी केली होती, तर अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी केली होती. आणि त्याच्यासोबतच कृष्णाजी कर्वे आणि विनायक देशपांडे यांनासुद्धा शिक्षा झाली होती, ठीक आहे. जॅक्सनची हत्या कोणी केली होती, अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी केली होती. लाला लजपत राय यांच्याविषयी प्रश्न विचारला होता, तर त्यांना पंजाब केसरीसुद्धा म्हणतात. आणि त्यांचं न्यूजपेपर कुठलं होतं, तर द पंजाबी हे त्यांचं न्यूजपेपर होतं. 1921 त्यांनी सर्वंट्स ऑफ पीपल सोसायटीची स्थापना केली होती. परत ते जहालवादी होते. लोकमान्य टिळकासोबत लाल, बाल आणि पाल, ठीक आहे, तिघांची जोडी होती. परत यांची हत्या झाली होती म्हणून त्यांचा हत्येचा बदला म्हणून सॉन्डर्सची हत्या केली होती भगतसिंग यांनी, ठीक आहे. आणि 1920 जे काँग्रेसचं खास अधिवेशन झालं होतं कलकत्तामध्ये, त्याचे ते अध्यक्ष होते, ठीक आहे. आता 9वी शेड्यूल, 9वी अनुसूचीवरती प्रश्न विचारलेला आहे. 9वी अनुसूची कशाच्या निगडित आहे, तर ती त्याच्या अंतर्गत काय येतात, तर कायदे येतात असे केंद्राचे आणि राज्याचे कायदे ज्याच्यावरती न्यायालयामध्ये तुम्ही जाऊ शकत नाही, ठीक आहे, असे कायदे त्याच्यामध्ये येतात. तर ती कुठल्या घटनादुरुस्तीने ॲड केले होते, पहिली घटनादुरुस्ती 1951 अंतर्गत ॲड केले होते, त्याच्या अंतर्गत कायदे असतात, ठीक आहे, 9व्या सूचीमध्ये. आता कल्चरल कॅपिटल सिटी ऑफ महाराष्ट्र ही कुठली आहे, तर पुणे आहे, सांस्कृतिक, ठीक आहे. परत सॉईलवरती एक क्वेश्चन विचारला होता. पॅसिफिक महासागर असोसिएशनमध्ये नवीन सध्या असा काही प्रश्न नव्हता, तर त्याच्यावरती काय होतं, तर पॅसिफिक आयलँड फोरम ह्याच्यावरती क्वेश्चन होता, जो की 1971 सुरू झाला आहे आणि त्याच्यामध्ये 18 मेंबर्स आहेत, ठीक आहे. परत सांबर सरोवरवरती प्रश्न होता. सांबर सरोवर कुठे आहे, माहीत आहे आपल्याला, राजस्थानमध्ये आहे आणि हे भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. कुठे आहे, तर ते राजस्थानमध्ये. आता 1857चा जो रिव्हॉल्ट झाला होता, विद्रोह झाला होता, त्याच्यामध्ये बिहारमधून लीडर कोण होता असं प्रश्न विचारला आहे, तर कोण होते, तर कुंवर सिंग होते, ठीक आहे. कुठून होते, ते जगदीशपूरमधून होते, जे बिहारमध्ये सध्या. आता बाकीचे पण बघूया आपण. बरेलीमधून कोण होते, तर खान बहादूर खान होते, ठीक आहे, खान बहादूर खान होते बरेलीमधून. परत ग्वालेर आणि कानपूर येथून कोण होते, तर तात्या टोपे होते. आणि कानपूरमधून अजून कोण होते, तर नानासाहेब पेशवे होते. नानासाहेब होते, ठीक आहे. आणि परत झाशीमधून माहिती आहे आपल्याला, राणी लक्ष्मीबाई होत्या. आणि दिल्लीमधून कोण होतं, तर बहादूर शाह जफर होते, ठीक आहे, बहादूर शाह जफर होते. कुठून, दिल्लीमधून.
आता काँग्रेसची स्थापनेचं ठिकाण विचारलेलं तर काँग्रेसची स्थापना कधी झाली होती? 28 डिसेंबर 1885. तेव्हा व्हॉइसरॉय कोण होता? गव्हर्नर कोण होता? तर डफरीन होता. ठीक आहे, डफरीन होता. परत कुठे झालं होतं? तर गोपालदास तेजपाल संस्कृत कॉलेज मुंबई इथे झालं होतं. ठीक आहे, हे आधी कुठं होणार होतं? तर पुण्यामध्ये होणार होतं, पण तिथे साथ पसरल्यामध्ये रोगाचे साथ पसरले, त्यामुळे तिथे काय झालं तर ते मुंबईला आयोजित करण्यात आलं होतं. आणि पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण तर उमेशचंद्र बॅनर्जी होते आणि 72 प्रतिनिधी हजर होते. ठीक आहे, आता बोंगोसागरमध्ये हे असं काय नाही आहे, तर ही बोंगोसागर काय आहे? बोंगोसागर ही एक्झरसाइज आहे. ठीक आहे, ही बांगलादेश आणि इंडियामध्ये होते आणि ही नेव्हीची एक्झरसाइज आहे. ठीक आहे, बोंगोसागर. ठीक आहे, बोंगोसागरमध्ये बांगलादेश असं काही नाही आहे. तर बोंगोसागर ही काय एक सराव आहे, तो ह्याच्यामध्ये झाला होता. बांगलादेश आणि भारतमध्ये होतो आणि हा सर्वात प्रथम 2019मध्ये झाला होता. ठीक आहे, हे पण लक्षात. मिररवरती क्वेश्चन विचारलेला होता, त्याच्यावरती काय विचारणार? कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह याच्यावरती विचारणार आहेत. ठीक आहे, हे कॉन्केव्ह कशामध्ये असतो? मायोपिया. ठीक आहे, मायोपिया. आणि हे कशामध्ये? कॉन्व्हेक्स कशामध्ये असतो? तर हायपरमेट्रोपिया. परत जे गाडीचे जे ग्लास असतात, गाडीचे जे मिरर असतात, त्याच्यामध्ये कॉन्व्हेक्स असतो. ठीक आहे, कारमध्ये. आता नागपूर अंबाझरी लेक कुठं आहे असं विचारलं तर ते नागपूरमध्ये, हे ठेवा. आता परत 34वा व्यास सन्मान पुरस्कार विचारला होता, तर तो बघूया. आता तो कोणाला मिळाला होता? तर सूर्यबाला यांना मिळाला होता. सूर्यबाला यांना कशासाठी मिळालं? तर कौन देश की वासी याच्यासाठी मिळाला होता. कौन देश की वासी, वेणू की डायरी. आणि हा के बिर्ला फाउंडेशनकडनं दिला जातो आणि ह्याच्यामध्ये 4 लाख रुपये मिळतात. ठीक आहे, हा झाला 34वा व्यास सन्मान पुरस्कार. आता 34वा सरस्वती बघूया आपण. तो पण पडू शकतो तुम्हाला. तो कोणाला मिळाला होता? तर तो स्वामी भद्रेश दास यांना मिळाला आहे. कशासाठी? तर स्वामी नारायण सिद्धांत सुधा याच्यासाठी त्यांना 34वा सरस्वती सन्मान मिळाला आहे. आणि हे दोन्ही पण के बिर्ला फाउंडेशनतर्फेच दिले जातात. ठीक आहे, एवढे होते GSचे क्वेश्चन. हा व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडलेला असेल असे अपेक्षा करतो. जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. जय हिंद.